बऱ्याच आपण लग्नाच्या साड्या, पैठणी आणि दुसऱ्या साड्यांचे पण 2-3 व्लॉग झाले हे ना. हा म्हणजे जवळजवळ आपण 3 व्लॉग आपण अपलोड केलेले आहेत. तुम्ही पाहिले सगळं कलेक्शन. तर आता आम्ही दाखवतोय नऊवारीचं आणि खणाचं कलेक्शन. तर म्हटलं चला आता हे पण तुमच्यासोबत शेअर करूया. तर अगोदरच्या ब्लॉगला पण तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलाय, इथून पुढच्या पण ब्लॉगला देत चाल अशी अपेक्षा आहे. विश्वास आहे तेवढा. तर दाखवतो आता आम्ही तुम्हाला कलेक्शन. तर व्हिडिओ आपला अगदी शेवटपर्यंत पहा आणि कुठेही स्किप करू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आम्ही दाखवते कलेक्शन तुम्हाला. इकडे मध्ये आहे खणाचं आणि नऊवारीचं कलेक्शन आता दाखवते तुम्हाला आम्ही. आधी खणाचं ओपन करू. घातलेले आहेत ना जरा थोडं. आणि खणाच्या साड्या तुम्हाला माहिती जरा थोडं चुरगळ्यासारख्या होत्या. ही रोहिणीची साडी आहे खणाची. रोहिणीला आजीने घेतलेली. डोहाळ जेवणाला आजी घेऊन आल्या होता. आणि एवढी मस्त आहे ना, समोरून पण लय भारी दिसते. मी आता आम्ही अगोदरचे ब्लॉग पाहिले पण असं वाटलं मला व्हिडिओ पेक्षा समोरून साड्या जरा जास्त छान दिसत. थोडासा कलर ना आम्हाला फेंट येतो जरा व्हिडिओ मध्ये, पण असं डार्क कलरच्या साड्या आहेत बरं का. म्हणजे ही तेव्हा घेतले जेव्हा खणाचा आपला नवीन फॅशन ट्रेंड चालू होता त्यावेळेस घेतलेली. हा बघा पद्धतीचा पण ह्याचं सूत एकदम सॉफ्ट आहे. एकदम आणि अंगाला चोपून बसते. आणि कितीला 1000 रुपयाला घेतली होती ना? 1200 रुपयाला घेतली होती तेव्हा. म्हणजे आपल्या गावाकडेच घेतलेली ही साडी. आणि इथं बघू शकता बघा मी रोहिणीची साडी घातली होती. हे तेव्हाचे फोटोज आहेत. मस्त आहे ना. आणि हिची साडी आणल्यानंतर परत आम्ही मला आणि आत्तीला हिच्या डोहाळ जेवणाच्या टायमालाच परत खणाच्या साड्या घेतल्या. आपल्याला आधी ह्या 2 आणले ना पुन्हा त्यांनी दिली आपल्याला. पण आपल्याला फोटो पाठवला होता सोना. मग परत आपण नंतर त्या घेतल्या. म्हणजे नवीन ट्रेंड होता त्याच्यामुळे आम्हाला खणाची घ्यायचीच होती. तर हिच्या डोहाळ जेवणाला दीपदाजीनेच घेतलेत आम्हाला. मला आणि आत्तीला एकसारख्याच घेतलेले. पण त्याचं सूत थोडंसं वेगळं आहे. ती थोडी कमी प्राइस मधली. ह्या दोन्ही सेम टू सेम आहेत, काय फरक नाहीये. थोडासा डिझाईन मध्ये अगदी थोडासा फरक आहे. कलर चेंज. ही माझी आणि ही आत्तींच्या डोहाळ जेवणाला घेतली. मला वाटतं 500-550 काहीतरी घेतली होती त्यावेळेस. बऱ्याच वेळा मी घातलेली आहे ही साडी माझी. आत्तींची आत्तीने एकदा 2दा घातली. पदर असा ह्याचा आणि ह्याचा असा सेमच आहे, काही फरक नाहीये. खणाच्या साडीमध्ये पण मी धोती साडी परत काष्टा साडी म्हणजे ट्राय केले होते. तर त्याच्यावरचे पण काही फोटोज आहेत तर ते मी शेअर करेन तुमच्यासोबत. हे बघा. आणि हा बघा खणाच्या साडीवरचा फोटो माझा. तेवढा ढीग आपल्याला घड्या घालायचा. परत एकदा फिरवायचं त्याच्यावर. आणि हे नऊवारी मधलं कलेक्शन आहे आपलं. ह्या साडीला अजून पिको वगैरे केलेला नाहीये. तशीच आहे बिना पिकोचीच आहे. ह्याला पण नाही केला. ह्याला पण नाही केला पण बिना पिकोचीच घातली होती. आणि कॉटनचे एकदम नाही का उन्हाळ्याच्या दिवसात घालायला. आणि आता जेवढ्या पण तुम्हाला मी खणाच्या नऊवारी साडी दाखवते सगळ्या 1000 आणि 1200च्या रेंज मधल्या आहेत. त्याच्यापेक्षा जास्त नाही आणि कमी पण नाहीये. जवळपास एकसारख्याच आहेत. थोडे थोडे त्यातल्या सुतात चेंज आहे. ओपन करूया काय कटीवाली करूया येलो आणि रेड. ही पूर्ण प्लेनच आहे. पदार्थ दाखवतो थोडं. हे पण सेम तसंच आहे. मी आणि रोहिणीनं रील केली होती त्यावेळेस घातली होती साडी. एका व्हिडिओ मध्ये. व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ पण आहे तर तुम्ही बघा. आपल्या कम्युनिटीमध्ये मी पोस्ट केलाय फोटो त्यामध्ये पण आहे. आता 2 दिवसाखाली पण मी पोस्ट केलेला आहे फोटो Q&Aच्या ब्लॉग साठी. तर तुम्ही तो चेक करा. 1-2 दिवसाच्या आता तुम्हाला लगेच सापडून जाईल.
आणि इथं बघू शकताय, तुम्हाला म्हटलं तसं नऊवारी साडीवरती आम्ही काठापदराच्या साडीवरचे कोणतेही ब्लाऊज घालतो आणि असं मॅचिंग करून साड्या घालतो. हे बघा, ही रेड आणि येल्लो आहे बघा. मग आता तसं तर ह्या सगळ्या साड्यांमध्ये ही जरा जास्त चांगली वाली, ह्याची जास्त क्वालिटी चांगली. हा, येल्लोची पण छान आहे. हा, प्राइस वाईज थोडी ही कॉस्टली, नॉर्मल 1,500ची आहे. पण सगळ्यांमध्ये ह्या दोन्हीचं सुद्धा आणखी जास्त सॉफ्ट आहे, पूर्ण अंगावर बसते. मी गेल्या वर्षी संक्रांतीला ही साडी घातली होती. त्याच्यावरचे पण ब्लॉग मी अपलोड केलेले आहेत अगोदर. शॉर्टला व्हिडिओ पण आहे. शॉर्टला व्हिडिओ आहेत, एक नाही 4-5 आहेत. आणि इथं बघू शकताय तुम्ही, इथं मी येल्लो साडी घातलेली बघा. हे बघा कशी दिसते. इथं पण मी काठपदर साडीवरचा पैठणीवरचा ब्लाऊज घातला होता. आवडली तर घालायची. आणि ही रेड साडी मी तुम्हाला म्हटलं तसं संक्रांतीला घातली होती. इथं थोडासा फोटो ब्लर आलेले बरं का. घातली होती आणि मी दिवाळीत पण घातली होती लास्ट टाइम. ओपन करून दाखवते. आणि ह्याच्यावरती काय मी ह्याचे ब्लाऊज वगैरे काय शिवलेले नाहीये. आपले काठपदरच्या साडीवरचे सगळे आम्ही यूज करतो ह्याच्यावरती. आणि एक खणाचा आहे तर तोच घालतो सगळ्यावर. ती पण काय ओपन दोन्ही दाखवायची. पिन केल्यावरती तर जेवढी पिन कराल ना तुम्ही तेवढी फोल्डिंग तशी राहते आणि अगदी जशी आहे तशीच राहते. महालक्ष्मीमध्ये हळदी कुंकाला पण मी घातली होती 3ऱ्या दिवशी, गौरी विसर्जनाच्या दिवशी. त्या दिवशी पण असं वाटत होतं की आपण इस्त्री वगैरे करून कशी साड्यांची पिन व्यवस्थित बसायला करतो ना, तशी याची असतानाच बसत होते. आणि 1-2 साड्यांवरती लिव्हिंगरच हे होतं. कुठे गेला खणाचा ब्लाऊज? म्हणजे ह्या रेड साडीवरती मला घालायला संक्रांतीला पाहिजे होता म्हणून मी खणाचा शिवला होता. असा काही जास्त भारी नाही, हा पण एकदम सिंपलच आहे. पण खणाचा असल्यामुळे जरा दोरे वगैरे निघतात त्याचे ना, जरा कशात अडकलं तरी खणाचं होतं. आणि ही लास्ट साडी आपली खणाची, त्याची सॉरी नऊवारी. ही पण महालक्ष्मी मध्ये आत्तीने घातली होती. त्या व्हिडिओ मध्ये पण आहे. हे बघ, कलर मस्त वाटतंय पण. घातल्यामुळे ही पण तुम्हाला म्हणलं तसं चुरगळलेली, जरा इस्त्री करायची राहिले घालून तसंच फोल्ड करून ठेवलेली. पण इस्त्री केलं तरी घड्याची पुन्हा घड्या. ह्याचं म्हणजे ह्याचं सुद्धा तसं असतंय ना, घड्या पडतात. ज्यावेळेस घालायची ना त्यावेळेस इस्त्री करतो. आता काही ह्या नऊवारी साड्या सगळ्या सारख्याच आहेत, त्याच्यामुळे काही ओपन नाही करत आहे ही साडी. फक्त ह्याच्यामध्ये अशा ज्या मोठ्या छोट्या छोट्या असतात त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या आहेत अशा. आता अजून विचार चालू आहे संक्रांतीला ह्यातलीच एखादी घालावी, बघूया आता कसं होतंय. इथं काय नाही संक्रांतीला, त्याच्यामुळे काय असं मूड नाही. तुम्हाला झालं तर सगळं कलेक्शन दाखवून, पण बघा इथं आता आमच्या दोघींचं काम एवढं व्यवस्थित ठेवायचं. आता टेन्शन आले पण कपाटात व्यवस्थित लावायचं. काढताना काढतोय पण परत फोल्डिंग करायचं म्हटलं की नको वाटतंय. आवरायचं आता. प्रत्येक वेळी म्हणतो घालायला साडी नाही, कुठली घालू कुठली घालू. आता तुम्हाला कलेक्शन दाखवताना असं वाटलं की लय साड्यात आपल्याकडं, तरी पण असं वाटतं अजून घ्यावी. जागा नाही. हा, तेवढा आहे. आता ह्यांनी व्हिडिओ बघितला तर 100% म्हणणार आहेत आता इथून पुढे तुम्हाला काय साड्या घ्यायला नको, भरपूर साड्यात म्हणणार. कपाटात काय थोडी वेळ जाऊन बघते रोज किती साड्या येतात, काय साड्या येतात, हाय की नाही. आणि आम्हाला पण घालायची म्हणलं साडी ही नको ती नको ती नको, आणि पुन्हा आपल्याकडे साड्याच देतात. आज कलेक्शन काढल्यानंतर वाटते किती साड्या आहेत आपल्याकडे, किती साड्या येतात. आणि तिघींच्या एकत्र केलं तर असं वाटलं लयच साड्या येतात. तरी पण असं वाटतं संक्रांत जवळ आले घ्यावी का एखादी साडी. आणि त्यात आम्ही एक्सचेंज करून पण साड्या घालतो, असं नाही की हिचे माझे आत्याचे, आम्ही कोणाची पण साडी घालतो आणि आम्हाला कमी वाटतं. आणि तुम्हाला म्हणलं तसं आपलं फेवरेट वाक्य, कुठल्या साडीवर कुठलाही ब्लाऊज घालायचा, साडी घालायची. आणि साडी घ्यायला जर असं तर दुकानात जेव्हा जातो तेव्हा ठरवतो, कुणाला जर घ्यायची असेल ना तर म्हणतो आपल्याला घ्यायची नाही बरं का अजिबात, त्रास झाले भरपूर साड्या. पण तिथं गेल्यानंतर असं होतं की मोहच आवरत नाही साडीचा. 1-2 साडी घेऊन येणारच. दिवाळीत पण मी म्हणलं ह्यावेळी साडी घ्यायची नाही, लई साड्या झाल्यात म्हणून
एक साडी आणायला गेली 3 साड्या घेऊन आली येताना. मी पण तसंच केलं. प्राइस पण असं काही नाही बरं का आपल्या जास्त प्राइसचे असं काही नाही. 400 500 1000 काय नाही, जी आवडेल ती साडी घ्यायची. आणि मी पण ताईला करवाचौथसाठी साडी घ्यायला गेली होती. त्याच्यानंतर मला दुसरी आवडली म्हणून एका नाही गेली. त्याच्यानंतर आत्या नाही, मला 2-3 आणि पुन्हा ताईला करवाचौथच्या असं 5-6 साड्या घेऊन आली. मग काय मला तसंच झालं. सांगोलला गेल्यानंतर वहिनीला आहेरासाठी साडी घ्यायची होती. तुम्ही बघितलं गाडीची पूजा केलेली आपण ब्लॉग. वहिनीला साडी घ्यायला गेली, त्यांना साडी घेताना मला आवडली म्हणून मी घेतली. परत रेग्युलर साठी मला बघायची होती. असं करत करत मी परत त्यांच्या साडीसकट 4 साड्या घेऊन आली. आणि तरी अजून विचार बघा की मन कसं आहे आपलं. वाटतं संक्रांतीला घ्यावी का एखादी. तुम्हाला होतं का असं? म्हणजे मला वाटतं सगळ्यांनाच होत असेल. आणि मला तर कधी कधी असं वाटतं मला नाही जेवाय दिलं तर चालते पण मला साडी घ्या. आणि ते नॉर्मली असं होतं जेव्हा आपण आपल्याला स्वतःला साडी घ्यायला जातो ना, त्यावेळेस आपल्याला चॉईस होत नाही साडी. म्हणजे आपण एक पिक्चर सिलेक्ट केलेला असतो, दुसरं कोणाला घ्यायला गेलं ना मग लगेच सिलेक्ट होते आपल्याला. लगेच सिलेक्ट होते, आवडते. मग काय भरपूर मनच भरत नाही साड्यांनी, काय करायचं. तुम्हाला होत आहे का असं? नक्की सांगा बरं का कमेंट करून. आणि तर कसा वाटला व्हिडिओ, आमचं कलेक्शन कसं वाटलं नऊवारीचं आणि खणाचं, ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता फक्त एकच आपलं कलेक्शन राहिलेलं आहे काठपदरच्या साड्यांचं, तर ते पण आम्ही परत तुम्हाला शेअर करू. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.